शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय सचिन कदम, या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय रमेशभाई कदम, युवा सेनेचे सन्माननीय महाराष्ट्र कार्यकारिणीचे सदस्य सन्माननीय आमचे मित्र विक्रांतदादा जाधव, पवनजी जाधव, सन्माननीय प्रशांतजी यादव साहेब आणि विचार मंचकावर उपस्थित असलेले सर्व पक्षांचे पदाधिकारी मान्यवर, विशेषतः या बैठकीसाठी सभेसाठी उपस्थित असलेले खेडी गावातील सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की येत्या 7 तारखेला होऊ घडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आजची बैठक होती आणि ही होत असताना मगाशी शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक मशाल रॅली सन्माननीय वरुणी सरदेसाईंच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि खूप चांगला रिस्पॉन्स त्या रॅलीसाठी होता. खरं तर चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ हा जो मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वरची सर्वात जास्त मताधिक्य देणारा रत्नागिरीमधला मतदारसंघ आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे मी सांगेन की 2019 नंतर आपण इथं पराभूत झालो, आपला आमदार इथून गेला. त्यानंतर 2.5 वर्षानंतर ज्या पद्धतीने आपल्या पक्षाचे तुकडे करून काही विंदे असतील किंवा BJPने ज्या पद्धतीने आपल्याशी वागले, अशा सर्व पडझडीमध्ये सर्वसामान्य शिवसैनिक आज देखील ठाम निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमध्ये ठाम उभा आहे. आणि याची प्रचिती मी आज आपल्याला सांगणार नाही, परंतु ज्या दिवशी 4 जूनला आपण या मतदारसंघाचा निकाल पाहिला, त्यामध्ये निश्चितपणे चिपळूण तालुका हा पुन्हा एकदा या सर्व लढाईमध्ये अग्रगण्य असेल आणि सर्वात जास्त मताधिक्य ही या ठिकाणी शिवसेना चिपळूण तालुक्याच्या वतीने मी सांगतो की नक्कीच जास्तीत मताधिक्य आम्ही. आपण या ठिकाणी आल्यानंतर आता आपण पाहिलं असाल थोडीशी ही वेळ जेवणाची आणि अशा स्वरूपाची आहे. संध्याकाळी मगाशी अनेक कार्यकर्ते रॅलीमध्ये होते, त्याच्यामुळं आज जरी या ठिकाणी ही उपस्थिती थोडीशी कमी असली तरी निश्चितपणे खेरडी हा जिल्हा परिषद आमचा गट हा शिवसेना आणि राष्ट्रवादी विचारांना मानणारा गट आहे. त्यामुळे निश्चितपणे या विभागात खासदार साहेबांना चांगल्या प्रकारचं मताधिक्य मिळेल ही ग्वाही आणि ही शाश्वती या माध्यमातून आपल्याला देतो. या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की ही सगळी लढाई जी आपली लढाई आहे, ही लोकसभेची लढाई तुमची आमच्या सर्वांची लढाई आहे. ही उद्धव साहेबांची लढाई नाही, ही पवार साहेबांची लढाई नाही, तर ही लढाई तुमची आमची आहे. कारण या लोकशाहीने आणि संविधानाने च्या माध्यमातून पवारसाहेब असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील, यांच्या माध्यमातून समाजात राजकारण करत असताना तुम्हा आम्हा सर्वांसारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या अनेकांना या पक्षाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संधी मिळाली आणि ही संधी मिळाली म्हणून आम्ही आज नेतृत्व करू शकलो आणि व्यासपीठावर आज या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्याला आज बसायला जागा मिळते आहे. आणि हे सर्व जर दिलं असेल तर आपल्याला हे संविधानानं दिलेलं आहे, आपल्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्याला दिलेलं आहे. जे 2019 सालीच्या या अगोदर आपण जरी एकमेकांच्या विरोधात असलो, मग काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आपण एकमेकांच्या विरोधात लढत असलो तरी निवडणुकीनंतर आपण सर्वजण कधीही तो सगळा विरोध बाजूला ठेवून एकमेकांना बरोबर घेऊन काम करत होतो. पण गेल्या 5 वर्षात जे घडले ते कुणालाही आवडलेलं नाही. कायमचं कुणाला तरी राजकारणातनं संपवणं, कायमचं कुठल्या तरी समाजामध्ये कायमची दरी निर्माण कशी होईल, मुठभर लोकांच्या हाती सत्ता केंद्र ठेवून इतरांना जेरी सांडण्याचं काम कसं करता येईल, या पद्धतीचं जे काम सुरू आहे ते आज सर्वसामान्य माणसाला आवडलेलं नाही. आज खासदार साहेबांबरोबर संगमेश्वरच्या टोकापासून चिपळूणपर्यंत सगळ्या भागात देसाई साहेब फिरत असताना अतिशय चांगला अनुभव येतो आहे. घराघरात गावागावामध्ये लोक येणाऱ्या निवडणुकीच्या 7 मेची वाट पाहत आहेत. इतका प्रचंड असंतोष आणि उद्रेक हा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आज प्रत्येक घराघरात ही लढाई तुमची आपल्या घरची लढाई आहे असं समजून प्रत्येकजण या ठिकाणी कामाला लागलेला आहे. आणि साहेब त्याचं निश्चित यश या निवडणुकीच्या माध्यमातून विनायक राऊतांना मिळेल हा तुम्हाला या ठिकाणी आशावाद देतो. केरडी विभाग असेल किंवा पूर्व विभाग असेल
आम्ही असो, या भागामध्ये विनोदजी झगडे असतील, आमचे सर्व सहकारी असतील किंवा या ठिकाणचे असणारे उमेशजी असतील, बाबू शिर्के असतील, या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून साहेब निश्चितपणे या पूर्व विभागातून चांगलं मताधिक्य देण्याचं आश्वासन या ठिकाणी देतो आणि महायुतीच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्याला शब्द देतो की या निवडणुकीत आमचा प्रत्येक कार्यकर्ता विनायक राऊत साहेबांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करेल आणि जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढी ग्वाही आपल्याला या ठिकाणी देतो. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतः ग्वागर मतदारसंघामध्ये म्हणजे रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या 4 सभा उमेदवार गीते साहेबांना निवडून आणण्याकरता म्हणून झाल्या. त्यानंतर आत्ता नुकताच एक मशाल रॅली, खूप चांगल्या पद्धतीची ताकदीची अशी मशाल रॅली बाजारपेठेतनं सर्व लोकांना मशाल चिन्ह हे घरोघरी पोचवण्याकरता म्हणून त्या ठिकाणी झाली आणि तिथून आता इथे आपण खेर्डीमध्ये आलो आहे. या प्रचारामध्ये सगळीकडे सभा चालू आहेत, प्रत्येक पक्षाच्या चालू आहेत, जे कोणी उमेदवार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सभा चालू आहेत. कोण छोट्या सभा घेत आहे, कोण मोठ्या सभा घेत आहे, कोण छोटे नेते येत आहेत, कोण मोठे नेते येत आहेत आणि या माध्यमातून सर्वांचाच प्रचार 7 मेला जे मतदान या रायगड या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये पार पाडणार आहे त्याच्या प्रचाराकरता म्हणून आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले विद्यमान खासदार आणि इंडिया आघाडीचे आत्ताचे उमेदवार आदरणीय विनायक राऊत साहेब यांना मोठ्या मताधिक्याने आपण सर्वांनी निवडून देऊया आणि पुन्हा एकदा त्यांना आपण संसदेत पाठवूया, अशा प्रकारची आपल्याला विनंती, अशा प्रकारचं आव्हान आपल्याला या निमित्ताने, आजच्या या निमित्ताने करतो. सगळे भाषण भरपूर केलेले आहेत आणि आणखी करणारही आहेत, आणखी होणार आहेत भाषणं. म्हणजे फार काही सांगत नाही, परंतु दिवस फार कमी राहिलेत. उमेश, आता सभा आज तुम्ही घेतलाय ठीक आहे, परंतु आता तुम्ही घरोघर ही मशाल पोचवण्याचं तुम्ही काम करा. कारण रोजची काही निवडणूक चिन्ह अशातला भाग नाही आहे. हे चिन्ह आपल्याला बदलून मिळालं आहे. आपले जे शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण होतं ते गोठवलं आहे, पक्षाचे 2 तुकडे केलेत आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांना, आपल्या विरोधकांना ते धनुष्यबाण चिन्ह दिलं आहे. आज पहिल्यांदा कोकणामध्ये असं घडतं आहे की धनुष्यबाण हे चिन्हच निवडणुकीमध्ये कुठेही प्रचाराला नाही आहे, कुठेही नाही आहे. रत्नागिरीमध्ये नाही आहे, सिंधुदुर्गामध्ये नाही आहे, रायगडात नाही आहे, कुठेही धनुष्यबाणे चिन्ह त्यांनी ठेवलं नाही. आणि याचा बदला हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला खासदार विनायक राऊत साहेबांना निवडून आणायचं आहे आणि ह्या सगळ्याचा बदला आपल्याला त्या निमित्ताने घ्यायचा आहे. कारण कोकण म्हणजे शिवसेना, कोकण म्हणजे ठाकरे परिवार, कोकण म्हणजे या ठिकाणी ठाकरे परिवाराशी असलेलं घट्ट नातं, या सगळ्याचं जे बघता कोकणामध्येच आपलं मूळचं चिन्ह नाही, याचा राग हा आपल्याला मतदानातनं त्या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. आणि म्हणून मशाल चिन्ह आपण येणाऱ्या काळामध्ये घरोघर पोचवूया. फार कमी दिवस राहिलेत, दिवस फार कमी राहिलेत. सोशल मीडियाचा जरी जमाना असला तरी आता आमच्याकडे जो काही अपप्रचार चालू आहे तोच थोडक्यात तुम्हाला सांगतो. कारण इथे या मतदारसंघामध्ये दोन्ही चिन्ह ही नव्याने येणार आहेत. दोन्ही चिन्ह यापूर्वी या मतदारसंघामध्ये कमळ हे चिन्ह कधीच नव्हतं आणि मशाल हेही चिन्ह कधी नव्हतं, परंतु आमच्या रायगड मतदारसंघामध्ये घड्याळ चिन्ह हे जुनं आहे आणि विशेष करून ग्वागरमध्ये घड्याळ हे घराघरात पोचलेलं आहे. त्यामुळे काही लोक जाणून बुजून बघताना काय बघतात, एकीकडे राष्ट्रवादीचं चिन्ह बघतात नाही, एकीकडं धनुष्यबाण शोधत आहेत. धनुष्यबाण दिसत नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी विरोधी पक्षाची लोक जाऊन सांगतायत की हेच चिन्ह आहे. ह्या वेळेस पण भास्कर जाधव साहेबांचं चिन्ह हेच आहे. अशा प्रकारे खोट्या पद्धतीने प्रचार चालू आहे आणि म्हणून या खोट्या प्रचारापासून आपण सर्वांनी सावध राहा. या खोट्या प्रचारापासून आपण सर्वांनी सावध राहा आणि म्हणून मशाल ही घरोघर आपल्याला पोचवावी लागेल. जिथे जिथे म्हणून घर आहे, तिथे जिथे म्हणून चूल आहे, तिथे तिथे म्हणून आपल्याला ही मशाल ही घेऊन जावी लागेल. लोकांच्या सातत्याने डोक्यामध्ये मशाल ही बिंबवावी लागेल. आपल्याला नंबर भेटला का? 3 नंबर, 3 नंबर, तिसरा नंबर आपल्याला त्या ठिकाणी भेटला आहे. आणि म्हणून 7 मेला आपण सर्वांनी आता ह्या सभा वगैरे करत बसण्यापेक्षा उमेश तुम्ही घरं वाटून घ्या सर्वांनी. आम्ही आमच्या भागामध्ये अतिशय मायक्रो प्लॅनिंग केलं. 1 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा पक्ष फुटला तेव्हा अशाच प्रकारची आम्ही बैठक घेतली
आणि कुठल्या मतदान केंद्रावरती आम्हाला किती मतं भेटली, कुठल्या मतदान केंद्रावरती आम्ही मागे पडलो, कुठल्या मतदान केंद्रावरती आम्ही पुढे गेलो, कुठल्या मतदान केंद्रावरती 50-60 मतं बाहेर गेलेत, ती पण आपल्याकडे कशी घ्यायची याचं आम्ही एक प्लॅनिंग केलं. आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं त्याचं प्लॅनिंग केलं आणि त्याचा फायदा आम्हाला असा झाला, जेव्हा आम्ही 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा आणखीन एक तशाच प्रकारची बैठक घेतली तेव्हा लक्षात आलं की आपण पहिल्यापेक्षा आणखी वाढलो आहे, आणि आता आणखी वाढायची आपल्याला कुठे संधी आहे याचा पुन्हा आम्ही अभ्यास केला आणि त्या माध्यमातून आम्ही प्रचार करतो आहे. आणि म्हणून तुम्ही पण घरोघर हे प्रचार फेऱ्या काढून तुम्ही घरं वाटून घ्या, कोणाला तरी जबाबदारी द्या. ह्या 4 वाड्या उमेश तू बघशील, ह्या 4 वाड्या आणखी कोण ओमकार आमचा बघेल, आणखी 4 वाड्या कोण विराज बघेल, आणखी 4 वाड्या कोण इकडे आणखी कोणतरी बघेल. अशा प्रकारचे प्लॅनिंग करा, नाही तर सभा तुम्ही घेत बसाल, सभेतनं भाषणं होतील आणि मात्र विरोधक घराघरापर्यंत पोहोचतील. त्यामुळे सावध राहा. 7 मेला आपण सर्वांनी विनायक राऊत साहेबांच्या नावासमोर मशाल चिन्ह असेल, त्यांचं नाव हे 3 नंबरला असेल, त्या 3 नंबरच्या मशाल चिन्हाच्या समोर आपलं बटन दाबून विनायक राऊत साहेबांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करूया, अशा प्रकारचं आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुणे शहरानंतर ही खिरडी हे सगळ्यात मोठं ग्रामपंचायत आहे. मग थोडक्यात नगरपंचायतीची या ठिकाणी असलेली लोकसंख्या आहे. खिरडीमध्ये 10 मतदान केंद्र आहेत. आजपर्यंत खिरडीमध्ये निवडणूक असली की थोडंसं सेन्सिटिव्ह असतं, बरोबर ना, कारण खिरडीमध्ये पुढारी जास्त आहेत. आणि आता जे पुढारी एकमेकाचे तोंड बघत नव्हते ते आता महायुती झाल्यामुळे एकत्र किती येत आहेत तो काळ ठरवेल. पण आपली महाविकास आघाडी आहे ती मजबूत आहे, बरोबर की नाही, आहे ना मजबूत. जसं या ग्रामपंचायतीची निवडणूक असते ना त्या पद्धतीने आपल्याला उतरायचं आहे, प्रत्येक मतापर्यंत पोचायचं आहे. आपल्याला नुसतं काठावरची आघाडी नको आहे. या खिरडीमध्ये माझ्या अंदाजे 15,000 मतदार आहेत, बरोबर ना विनोदजी, प्रशांतजी, बरोबर ना, हां 12.5. लोकसभेला प्रामुख्याने 62, 63 किंवा 65% मतदान होतं. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की या लोकसभेला ते रेकॉर्ड आपल्याला मोडायचं आहे. ते 80 ते 85% न्यायचं आणि ते तुम्ही नेऊ शकता, सगळे नेऊ शकता की नाही. माझा जो मोल्ला आहे तो 100% झाला पाहिजे. निर्णय घेतला आहे ना तुम्ही. यावेळेला मशाल ना, कमळ विमळ नाही ना. तो मध्ये शकील सावंत उभा आहे, ते भाजपचंच पिल्लू आहे. ते आपली मतं खाण्यासाठीच उभं केलेलं आहे. हे सगळ्या माझ्या मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो की आपण सावधगिरीने लक्ष ठेवा. हे भाजपचं पिल्लू आहे. ते दाखवत आहेत आम्ही एस टीतनं प्रवास करतो आहे, घरोघर फिरतो आहे, पण ते सांगतायत काय मुस्लिम समाजाचा उमेदवार उभा आहे. आज देशातल्या मुस्लिम समाजाने निर्णय घेतलेला आहे की या लोकशाही जर आपल्याला वाचवायची असेल, संविधान वाचवायचं असेल, तर माझ्या या सर्व बांधवांनी निर्णय घेतला आहे की पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय शरद पवार नेते यांच्या मागे उभं राहील. घेतलेला निर्णय. आणि त्यामुळं लोकसभेच्या अनेक निवडणुका आपण जवळनं पाहिल्या आहेत, पण यावेळेची निवडणूक फार वेगळी आहे. या निवडणुकीच्या अनेक विषय आहेत की न संपणारे विषय आहेत. आज मोदी सरकार 10 वर्ष केंद्रामध्ये आहे. किती खोटं बोलून किती आपल्या लोकांना आश्वासन दिली आहेत. या जाहिराती आहेत, या पेट्रोल पंपावरती जाहिराती देतात, उज्ज्वला गॅस योजना, हां, किंवा ह्या युवकांसाठी रोजगारासाठी स्टार्टअप इंडिया. कुठल्या बँकेमध्ये गेलं तर कोणाला कर्ज मिळतं का जाऊन विचारा, त्या कोण देतं का. ह्यांनी फक्त ह्यांच्या कार्यकर्त्यांना कशी मदत होईल ह्या दृष्टीनेच चाललेलं आहे. हा देश कोण चालवत आहे? फक्त 2च लोक चालवत आहेत, एक नरेंद्र मोदी आणि अमित शहा. बाकी भाजपमध्ये सगळे आता भाडोत्री झालेले आहेत. उद्धवसाहेब बोलतात ना, हा भाडोत्री जनता पार्टीचा पक्ष आहे. आता हा उमेदवार कोण आहे? हा भाडोत्रीचा आहे.
आपल्या विरोधात जो उमेदवार उभा केला आहे हा मारून मुटकून उभा केलेला आहे. एखादा पेलवान कुस्तीला कसा उभा करतात, त्यांची इच्छा नव्हती पण यांना मारून मुटकून उभा केलेला आहे. हे कोण होते माहिती आहे ना? चेंबूरमध्ये यांचा व्यवसाय माहिती आहे ना? बाळासाहेब काय म्हणायचे यांना? कोंबडी चोर. बाळासाहेबांनी या व्यक्तीला शेंदूर फासला, त्यांना नगरसेवक केला, BMSTचा चेअरमन केला, आमदार केला, मंत्री केला, एवढं करून मुख्यमंत्री केला, महसूल मंत्री केला, विरोधी पक्षनेता केला. आणखी काय हवं हो तुम्हाला? या लोकांनी गेल्या वर्षी पक्ष काढला होता गेल्या निवडणुकीत, त्यांचा मुलगा उभा होता. स्वाभिमान. स्वाभिमान शब्द ह्या राणे कुटुंबाला शोभतो काय? ह्या राणेसाहेबांचे 2 सुपुत्र जे महाराष्ट्रात बडबड करतात, यांना वाटतं आपण महाराष्ट्राचे मालकच आहोत. म्हणजे असे काय जसे काय बाहेर खाजगी गुंड पाळलेले आहेत संरक्षक म्हणून आणि बडबड करत असतात. आणि त्यामुळे आपल्याला ही संधी आलेली आहे. मला वाटतं 2 वेळा शिवसेनेने पाडलेलं आहे. एकदा आमच्या वैभव नाईकने पाडलं आहे आणि एकदा आपल्या बांद्र्याच्या पोटनिवडणुकीत आपल्या सावंत मॅडमने बांधलं आहे. आणि तिसरी आता राऊतसाहेबांच्या रूपाने तिसरी हॅट्रिक होणार आहे त्याची पाडायची, आणि राऊतसाहेबांची विजयाची हॅट्रिक होणार आहे. आणि त्यामुळं आपण निश्चिंत राहा, आपला विजय निश्चित आहे. पण आपल्याला जे मताधिक्य गेल्या निवडणुकीमध्ये होतं, जे 59,000 मताचं मताधिक्य होतं या विधानसभेमध्ये, आणि त्याच्यामध्ये चिपळूणमध्ये मला वाटतं 31,000चं मताधिक्य होतं. हे 31,000चं मताधिक्य होतं. आपल्याला हे 31,000चं मताधिक्य कमी न करता आपल्याला वाढवायचं आहे. जर वाढवायचं असेल तर आपण सगळ्यांनी, मी राऊतसाहेब आहेत, मी स्वतः उमेदवार आहे, अशा पद्धतीने प्रत्येक एक मतांमत या खेरडीमध्ये जे 10 मतदान केंद्र आहेत त्या 10च्या 10 मतदान केंद्र आपण ग्रामपंचायतीसारखी निवडणुकीसारखं काम करूया, एवढंच तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो. वेळ कमी आहे कारण आता अर्धा तास राहिलेला आहे आणि मी यानंतर वरुणजी सरदेसाई बोलणार आहेत, आपले भाई बोलणार आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो की आपण या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे किंवा इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊतसाहेब यांना प्रचंड मताधिक्याने या खेळणीमधनं आपण निवडून देऊया, असं मी त्यांना सगळ्यांना आवाहन करतो आणि माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एखादा माणूस हैराण झाल्यानंतर जसा आत्महत्याचा प्रकार करतो तसा तो पराभव समोर दिसायला लागल्यानंतर निम्या प्रकारच्या बालिश क्रीडा म्हणजे खालच्या लेवलच्या कार्यक्रम करायला सुरुवात करतो. माझ्या निदर्शनाच्या 1-2-3 गोष्टी अशा आल्या की मगाशी मी व्हॉट्सअपवर एक स्टेटस बघितलं भाजपचं, आणि त्याच्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते माझ्या दोन्ही बाजूला उभे आहेत त्यांचे हँडबिल्स घेऊन, आणि तो फोटो माझा काढून त्यांनी त्यांच्या भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेवर टाकला आहे. आता कोकणाची एक संस्कृती आहे की आपल्याकडे कोणी आला, विरोधक आला, कोणी आला तरी त्याचा आपण पाहुणचार घरी करत असतो. निर्णय पक्षाचे आपापला प्रचार करण्यासाठी प्रत्येकाच्या घरोघर फिरत असतात. तसे आज आपल्या आघाडीचे पण सगळी मंडळी माझ्या घरी आली होती. तशा पद्धतीनं काल भाजपची आघाडी ज्याला वॉर्डामध्ये ज्याला फेरी काढत होती त्याला ती माझ्या घरी आली आणि मला त्यांनी त्यांचं हँडबिल दिलं. ते हँडबिल मी घेतलं आणि ते मी बघत होतो हँडबिल, तेवढ्या ते दोन्ही बाजूला उभे राहिले त्याचा फोटो काढून घेतला. तर फोटो काढला म्हणजे काय रमेशभाई भाजपचे झाले अशातला भाग नाही. आणि मग ते त्यांनी आता व्हॉट्सअपवर टाकलं आहे म्हणजे जेणेकरून लोकांना वाचवायचं की रमेशभाई आमच्याबरोबर आहेत. परंतु आपल्याबरोबर आहेत म्हटल्यानंतर आपल्याबरोबर होऊ शकत नाही. दुसरा प्रकार असा झाला की माझा मुस्लिम बांधव जो आहे त्या समाजाचे माझे गेले जवळजवळ 40-45 वर्षाचे संबंध आहेत. प्रत्येकाच्या घराघरामध्ये अत्यंत घरगुती स्वरूपाचे माझे त्यांच्याशी संबंध आले. मग नगरपालिकेच्या माध्यमातून असतील, वैयक्तिक कामाच्या संदर्भातले असतील. आणि हा समाज यावेळेला इंडिया आघाडीबरोबर आहे. कारण जी भाजपची वाटचाल जी हुकुमशाहीच्या चालीवर जाते त्याच्यामुळे पहिला त्रास होणार आहे तो माझ्या मुस्लिम बांधवांना, आणि ते मुस्लिम समाजाच्या 100% लक्षात आलेलं आहे.
आणि म्हणून त्यांनी आपल्यापैकी जे काही बाजूला लोक गेलेले आहेत त्यांनी आता मुस्लिम समाज आपल्याकडे वळत नाही, मुस्लिम समाज काय आपल्या ध्येयापासून बाजूला होत नाही, तेव्हा आता त्यांनी दुसरा पर्याय असा काढला की जे भाजपचं पिल्लू उभं केलं आहे शकील सावंत म्हणून, की ज्याला भाजपने पडद्यामागून पाठिंबा दिला आहे, त्याला बाकी काय रसद पुरवली असेल, आणि मग त्यांनी पेपरला जाहीर केलं की बा मला काँग्रेस पण नको आहे आणि मला भाजप पण नको आहे, मी समाजाचा माणूस म्हणून उभा राहिलेला आहे, तुझ्या नावानं तू समाजाचा आहेस म्हणून काय सांगण्याची गरज नाही. परंतु आता आमच्या इथल्या लोकल आमदारांनी त्यांना असं सांगितलं की त्याचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना की तुम्ही मुस्लिम समाजाचा माणूस उभा राहताय, तो मुस्लिम समाजाला तुम्ही मतदान करा. बंधूंनो, मला एवढंच सांगायचं आहे की मुस्लिम समाजाला मतांचं जर विभाजन झालं त्याचा पर्याय फायदा तो भाजपला होणार आहे. तेव्हा आपल्यापैकी एकही मत अशा पद्धतीनं जाणार नाही, ही काळजी आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला निश्चितपणे घ्यायला पाहिजे. कारण ही शेवटी बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या वाचवण्याची ही निवडणूक आहे. सर्वसामान्य माणसाचे ते न्याय्य हक्क आहेत, ते न्याय्य हक्क वाचवण्याची ही उद्याची निवडणूक आहे. आणि म्हणून आपल्याला त्या दृष्टीनं एकही मत आपलं इकडे तिकडे जाणार नाही. उलट पक्षी जे वयस्कर मतदार आहेत की जे ह्या उन्हातनं बाहेर पडू शकणार नाहीत, त्यांना घरामध्ये मतदान करण्याची सुद्धा सुविधा त्या ठिकाणी आहे. मात्र मतदान करायला जाताना आपला कार्यकर्ता तिथे बरोबर घेऊन जायचा आहे, तो अधिकारी जाईल आणि त्यांचं मतदान त्यांच्या घरी करून घेईल. त्यांनाही उन्हातनं तुम्हाला कुठे रिक्षातनं आणावं लागतं किंवा कुठे ह्याच्यातनं आणावं लागतं किंवा काही वेळेला आपण पाठीवरनं सुद्धा काही मतदार घेऊन जातो. तर ती आता वेळ आपल्याला वयस्कर लोकांच्या बाबतीत किंवा अपंग असतील त्यांच्या बाबतीत येणार नाही. त्यांना घरामध्येच त्यांना मतदानाची सुविधा त्या ठिकाणी आयोगाने केलेली आहे. त्याचाही फायदा आपण जास्तीत जास्त मतदान होण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी करून घेतला पाहिजे. मी बाकी धोरणावर आणि ह्याच्यावर बोलत नाही, म्हणजे आपण शहराच्या जवळपास नजीकच्या शहराच्या नजीकच राहणाऱ्या, त्यामुळे होणाऱ्या देशामध्ये राज्यामध्ये होणाऱ्या घटना सगळ्या सातत्यानं तुमच्यापर्यंत येत असतात. आणि कोकणवासीय विशेषतः रत्नागिरी जिल्हा हा आपल्याला शांतताप्रिय जिल्हा आहे. सर्व समाज एक दिलानं ह्याने एकोपाने या ठिकाणी वागतात. शिमग्याच्या उत्सवामध्ये काही ठिकाणी मानकरी मुस्लिम समाजाचे आहेत की ज्यांच्याकडे पालखी पहिली जाते, त्यांनी पुजल्यानंतर मग इतर समाजाकडे ती पालखी जाते. अशा पद्धतीनं हिंदू मुस्लिम अशा पद्धतीनं आपल्याकडे एकोप्याचं वातावरण, आपल्या ईद सण असेल किंवा कुठचा सुखदुःखाचे प्रसंग असतील, आपण एकमेकांच्यामध्ये त्याच्यामध्ये एकरूप होऊन जातो. त्यामध्ये जर कोण तेढ निर्माण करण्याचा किंवा त्यामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक जर आपल्याकडे घुसू पाहत असतील तर त्यांना वेळीच आपण त्या ठिकाणी अटकाव केला पाहिजे. कारण एकदा जर ते त्या ठिकाणी आले तर भविष्य काळामध्ये आपल्याला त्या गुंडगिरीशी सामना करावा लागेल की जे आपण शांततेनं त्या ठिकाणी वागतो आहे. मला वाटत नाही की त्या प्रवृत्तीला इथे शिरकाव मिळेल, कारण त्यांचे चिरंजीव मागच्या जेव्हा उभे राहिले होते त्यावेळेला देखील त्यांची तीच परिस्थिती झाली होती, ती आता यांची व्हायची आहे. कारण आपल्या लोकांच्या मनामध्ये असं ठामपणे बसलेलं आहे की आपल्याला गुंड प्रवृत्तीची माणसं आपल्याला नको आहेत. राऊत साहेबांसारखा सज्जन आणि शांत स्वभावाचा की कुणीही जरी हात दाखवला तरी त्याच्याकडे थांबणारा असा कार्यकर्ता आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आणि विशेषतः एक सीट आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे. एका मतानं काय होतं ते वाजपेयींनी आटपवलेलं आहे. वाजपेयी सरकार एका मतानं पडलं. काही ठिकाणी आपल्याला अशी परिस्थिती होते की काही थोडक्या मतासाठी आपल्यामध्ये विभाजन झाल्यामुळं त्या ठिकाणी सीट पडतात. मुळे अशा वेळेला कुठच्याही तऱ्हेचं विभाजन होणार नाही, ही काळजी आपण घेतली पाहिजे. आणि तशा दृष्टीनं पण उद्याच्या निवडणुकीमध्ये हे मतदान करून घ्या. तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारची मेहनत करताय. प्रशांत यादव आहेत, आमचे वासुभाऊ आहेत, डॉक्टर दाभोळकर, संतोष दाभोळकर आहेत, अनेक कार्यकर्ते आपल्याकडे आहेत, दत्ता पवार आहेत. ही सगळी मंडळी खिरडीमध्ये काम करणारी सगळी मंडळी आहे. निश्चितपणे या ठिकाणचा खिरडीचं मगाशी यादव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मागच्यापेक्षाही चांगल्या प्रकारचं मताधिक्य हे खिरडीमधनं निश्चितपणे आपल्याला मिळेल हा विश्वास मला निश्चितपणे, कारण लोकांचा मी ज्याला कानोसा घेतो आहे त्या लोकांचा कल त्या दृष्टीने आहे. आणि विशेषतः महिला भगिनी की ज्या महागाईला अत्यंत कंटाळलेल्या आहेत, महागाईनं त्रस्त झालेल्या आहेत, की ज्यांना स्वतःच्या पतीच्या याच्यामध्ये मिळणाऱ्या
उत्पन्नामध्ये आपला संसाराचा गाडा त्यात हाकू शकत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आहे. इकडे GSTच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला सर्व गोष्टींवर त्या ठिकाणी टॅक्स भरावा लागतो आहे. अजूनपर्यंत धनिकांनाच फक्त इन्कम टॅक्सच्या रूपानं किंवा व्यवसाय करणाऱ्यांना अन्य मार्गानं त्या ठिकाणी टॅक्स भरावा लागत होता. पण आज भारतातला प्रत्येक नागरिक हा त्या टॅक्स GSTचा टॅक्स भरतो आहे. माणसाच्या अंगावर असलेल्या केसापासून पायापर्यंत जेवढे कपडे आहेत, जेवढे काही साधनं आहेत, त्या सगळ्यांवर आपल्याला त्या ठिकाणी GSTचा टॅक्स भरावा लागतो आहे. एवढंच नाही तर साधा मोबाईल रिचार्ज करायचा झाला तरी पण त्याच्यावर टॅक्स आहे. इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचं झालं तर त्याच्यावर टॅक्स आहे. कुठच्या ठिकाणी टॅक्स आपल्याला चुकलेला नाही. आणि ह्या टॅक्सने त्रस्त झालेला नागरिक आणि विशेषतः महिला भगिनी हे निश्चितपणे ह्या मोदींच्या विरोधी मतदान त्या ठिकाणी करतील. आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्या तिघांच्या आणि त्यांच्या समोर आलेल्या सर्व आघाडीच्या लोकांच्या मार्फत इंडिया आघाडीचे स्थापन झाले त्या इंडिया आघाडीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी निश्चितपणे निवडून देतील. कृपा करून आपण इलेक्ट्रॉनिक मीडियावर विश्वास ठेवू नका. त्यांच्यावर जे अंदाज दर्शवले जातात हे सगळे मॅनेज केलेले अंदाज आहेत. त्या ठिकाणी सगळे जे हे चॅनल आहेत, ही चॅनल मोदींनी विकत घेतलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर येणाऱ्या बातम्या आम्ही कधी बातम्याकडे लक्ष देत नाही, कारण आम्हाला आमचा स्वतःचा विश्वास असल्यामुळं, कारण स्वतःच्या कामावर विश्वास असल्यामुळं आपण अशा पद्धतीच्या गोष्टींवर लक्ष देत नाही. कारण हे सगळं लोकांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मागच्या 2 इलेक्शनपासून आपण बघतो आहे की मीडियावर सातत्यानं मोदी मोदी मोदी, मग आपल्याला वाटतं खरंच मोदी चांगला आहे. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये जी काय सर्वसामान्य माणसाची जी ससे उलपट झालेली आहे ह्याच्यातून जर मार्ग काढायचा असेल तर हे सरकार आपल्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये बदली करायचं आहे. आणि बदली करण्यासाठी कुणी काही आमिष दाखवली, कुणी काही केलं ते क्षणिक पुरतं असेल, ते 15 दिवस पुरेल. पण गॅसच्या 1100 रुपये आयुष्यभर त्या ठिकाणी 5 वर्षे त्या ठिकाणी घ्यायला लागतील. हे 1100चे कदाचित 1,500वर जाईल. आज सोनं कुठच्या ठिकाणी जाऊन पोचले. माझ्याकडे थोडक्यात एक छोटंसं उदाहरण देईन की माझ्याकडे एक 8-10 दिवसापूर्वी एक ग्रस्त माझ्याकडे आला होता की ज्याला मी नोकरीला लावली होती एका वेल्डिंगच्या वर्कशॉपवर. 500 रुपये त्याला रोज मिळायचा. पहिले 300 मिळायचे, नंतर वाढत 500पर्यंत गेलं. एक मुलगा एक मुलगी अशा त्या 2 मुलं, त्याच्यापैकी मुलगा लहान आणि मुलगी मोठी होती. स्वतःच्या पत्नी त्याची कुठली भांडीकुंडी करायची आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने आपल्या मुलीला MCOMपर्यंत शिकवलं. MCOM केल्यानंतर बँकिंगच्या एक्झाम दिल्या आणि बँकिंगच्या एक्झाम दिल्यानंतर एक चांगलं स्थळ आलं म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेतला त्याने की बा ज्या अर्थी एवढी शिकले त्याला चांगलं स्थळ द्यावं. म्हणून ती बैठक त्यांची घरगुती झाली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी वेल्डिंगच्या ह्याच्यावर काम करणारा कामगार आहे, मला एवढा पगार नाही, माझं कसं तरी मी कुटुंब चालवत आलो आहे आणि मुलगी शिकायला इच्छुक आहे म्हणून मी पोटाला चिमट्या देऊन या मुलीला शिकवलं आहे. तेव्हा माझ्याकडे देण्या घेण्यासाठी काही नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय असेल ते लग्न करा. बैठकीमध्ये मान्य केलं. पण नंतर आपल्याकडे एक पद्धत आहे की बैठक काही 5-5 लोक दुसरीकडचे येतात आणि मग अंतिम बैठक होते. त्या अंतिम बैठकीमध्ये त्याने 3.5 तोळ्याची मागणी केली आणि त्या 3.5 तोळ्यावरनं त्या बिचारीचं लग्न मोडलं. अशा पद्धतीनं आज एका लग्नाला आलेल्या मुलीने चांगल्या शिकलेल्या मुलीवर जर असा अन्याय होत असेल तर आपल्याला त्याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला हे सरकार बदलल्याशिवाय सर्वसामान्य शेतकऱ्याला, सर्वसामान्य गरिबाला न्याय मिळू शकणार नाही. आणि म्हणून आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये नाही आपल्या राऊत साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून द्या. गेल्या वेळेला मला वाटतं 69च्या आसपास होतं, यावेळेला 1.5-2 लाखाच्या आसपास जायला पाहिजे. कारण ज्या वेळेला अजूनपर्यंत आम्ही सगळे पारंपरिक लढत आलो, शिवसेना वर्सेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस, परंतु आता मोदींच्या कृपेनं आम्ही सगळे एकाच व्यासपीठावर आले आणि एकत्र आलेलो आहोत. तेव्हा ही दोघांची मतं एकत्र केली तर निश्चितपणे समोरच्याचा जे आत्ता जो फरक राहणार आहे तो जवळजवळ 1.5-2 लाखाच्या आसपास जाईल. पण त्याच्यावर गाफील राहू नका. ही स्मशान हे नवीन चिन्ह आहे, ते घरोघर पोचलं पाहिजे या दृष्टीनं माझ्या महिला भगिनीने, कारण महिला भगिनी चुलीपर्यंत जातात. का मतदान करू नये हे देखील मी सांगणार नाही, कारण तुमच्या मनामध्ये विचार पक्का आहे म्हणूनच तुम्ही सगळे इकडे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात असं मी मानतो. आणि त्याचसोबत माझ्या आधीच्या वक्त्यांनी हे जवळपास सगळं याबद्दल विस्तृत अशी मार्गदर्शन देखील केलेलं आहे. चिपळूण मतदारसंघ हा वर्षानुवर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. गेल्या वेळी तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जरी निवडून आले तरी देखील इकडचा मतदार हा शिवसेनेवर प्रेम करणारा आहे. आज चिपळूणमधले
अनेक शिवसैनिक मुंबईच्या वेगवेगळ्या शाखेच्या माध्यमातून सुद्धा मुंबईमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत असतात. आपले पवनजी जाधव हे देखील या मतदारसंघातलेच आहेत आणि त्यांच्या मातोश्री या तर मुंबईच्या महापौर देखील राहिलेले आहेत. त्यामुळे या चिपळूण मतदारसंघाने शिवसेनेला अनेक नेते देखील दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला काय दत्ताजी साळवे, दत्ताजी नलावडे, म्हणजे जुने तर अनेक नेते होते, मी आत्ताचं काही लोकांची नावं घेतली. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे हे तर आपल्याला पूर्णपणे माहिती आहे. माझी आता आपल्याला एवढीच विनंती आहे की शेवटचे काही दिवस मतदानाला उरलेले आहेत आणि त्यामुळे आता प्रत्येक कार्यकर्त्यांनी, जशी आपण गाडी सुरुवातीला आतल्या रस्त्यांमध्ये पहिला गिअर दुसऱ्या गिअरवर चालवतो आणि शेवटी हायवे आल्यानंतर 5व्या गिअरला टाकतो, तसे आता शेवटचे काही दिवस राहिलेले असताना आपल्या सगळ्यांच्या प्रचाराची गाडीसुद्धा आता आपल्याला 5व्या गिअरमध्ये टाकण्याची गरज आहे. गेल्या वेळी 2019च्या लोकसभेमध्ये जेव्हा विनायक राऊत साहेब उमेदवार म्हणून लढत होते त्यावेळी त्यांना तब्बल 60,000चं लीड हे एकट्या या चिपळूण मतदारसंघाने दिलेलं आहे. यावेळी माझी अशी अपेक्षा आहे की किमान 1 लाखाचं लीड आपल्याला या चिपळूण मतदारसंघामध्ये मिळालं पाहिजे आणि म्हणून लीड मिळेल हे आपल्याला 100% खात्री आहे. त्यामुळे का मतदान करा, कसं मतदान करा, मशाल चिन्ह शेवटपर्यंत पोचवा, हे तर सगळं करायचंच आहे, पण लीड जास्तीत जास्त वाढेल कसं याकडे प्रत्येक कार्यकर्त्यांनी, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे. कदम साहेबांनी जे सांगितलं ते देखील मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. मतदानाचा टक्का हा जास्तीत जास्त जर वाढला तर आणि तरच आपलं लीड वाढेल. मी आत्ता गेल्या वेळेचे आकडे पाहत होतो, त्यामध्ये जेव्हा आपण 60,000चं लीड घेतलं तेव्हा मतदान हे जवळपास 1,30,000पर्यंत या मतदारसंघामध्ये झालं होतं, पण ते जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा 1,80,000पर्यंतचं मतदान झालं. यावेळीसुद्धा जर आपण मतदान हे विधानसभेप्रमाणे 1,80,000पर्यंत घेऊन गेलो, आपण जर विनायक राऊत साहेबांच्या मागे शिवसेनेची पारंपरिक मतं ही तर उभी राहतीलच, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सगळी ताकद त्यांच्या मागे उभी राहील, काँग्रेस पक्षाची ताकद सगळी उभी राहील, इंडिया आघाडीतील जितके सगळे घटक पक्ष आहेत त्यांच्या विचारांची, त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची ताकद उभी राहील, मुसलमान समाजाची मोठी ताकद यावेळी आपल्या मागे उभी राहील. हे सगळं पाहून जर 1,80,000 मतदान झालं तर त्यामध्ये किमान 1,40,000 मतं हे आपल्याला, आपल्या पक्षाला, आपल्या उमेदवाराला घ्यावी लागतील आणि केवळ 40,000 मतं ही विरोधकांना जरी आपण सोडली तरी 1 लाखाचं मताधिक्य हे आपल्याला मिळू शकतं. मी असं अजिबात म्हणणार नाही की विरोधकांना 5 आणि 10,000मध्ये आपण गुंडाळून टाकलं पाहिजे, कारण ते काही वस्तुस्थितीला धरून नाही. 40,000 जरी आपण त्यांना दिली, पण आपण जर प्रामाणिकपणे काम केलं तर 1,40,000 मतं आपल्याला या विधानसभा मतदार क्षेत्रात घ्यायची आहेत. कारण हा एकमेव असा मतदारसंघ आहे जिथे राणे असतील किंवा कोणी विरोधक असतील यांचा फारसा काही इकडे अजिबात मला प्रेझेन्स जाणवला नाही. गेले 2 दिवस आम्ही या मतदारसंघामध्ये फिरतोय, त्यांची इकडे काहीच ताकद नाही. इथे ताकद जर कोणाची असेल तर ती शिवसेनेची आहे, राष्ट्रवादीची आहे, काँग्रेसची आहे. इथे भाजपचं सुद्धा तसं काही कुठे अस्तित्व नाही, त्यांचं चिन्हसुद्धा लोकांपर्यंत फारसं पोचलं नाही. त्यामुळे या मतदारसंघामध्ये आपण जेवढा मोठा लीड घेतो ती मला वाटतं उद्याच्या विनायक राऊत साहेबांच्या विजयामध्ये एक निर्णायक हा चिपळूण मतदारसंघातला लीड ठरणार आहे. आणि त्यामुळे आपण केवळ पुढचे 8 ते 10 दिवस आपला लीड जास्तीत जास्त कसा होईल याकरता मेहनत घ्यावी. आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर जास्तीत जास्त लोक मतदानाला कसे उतरतील याकरता नियोजन करावं. जवळपास 14,000 मतदार मला वाटतं तुम्ही म्हणालात या संपूर्ण भागामध्ये आहेत, त्यापैकी किमान 80 ते 90% मतदान हे झालं पाहिजे. सरासरी जर आपण पाहिलं तर लोकसभेला 60% मतदान होतं, विधानसभेला ते 70% जातं, जिल्हा परिषदेला 80% जातं आणि ग्रामपंचायतीला पार 90% मतदान होतं. म्हणजे मतदारांना जेव्हा मतदान करायचं असतं तेव्हा ते करतात, फक्त पाहायला असं मिळतं जेवढी छोटी निवडणूक तेवढं जास्त मतदान. त्यामुळे यावेळची निवडणूक ही आपल्या देशाच्या लोकशाहीकरता महत्त्वाची अशी निवडणूक आहे आणि म्हणून जास्तीत जास्त मतदानाचा टक्का कसा वाढेल ह्याची जबाबदारी ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. परत एकदा आपलं चिन्ह कोणतं? चिन्ह कोणतं? सगळ्यांना पक्का माहिती आहे ना? शेवटच्या मतदारापर्यंत आपलं चिन्ह पोचवा. 14,000पैकी
किमान 12 ते 13 हजार मतदार हे मतदान केंद्रापर्यंत पोचतील असं काम आपल्या या गावामध्ये होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जर 13,000 मतदान झालं तर त्यामध्ये किमान 11,000 मतं ही आपल्या विनायक राऊत साहेबांना मिळतील अशी देखील मी असे अपेक्षा व्यक्त करतो. आणि नंतर 4 जून नंतर उमेश तुम्ही परत आम्हाला इकडे बोलवाल आणि त्यावेळी तुम्ही निकालाचा आम्हाला कागद द्याल आणि त्यामध्ये 11,000 मतं विनायक राऊत साहेबांना असतील अशी देखील मी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना येणाऱ्या आपल्या निवडणुकीकरता खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.